इंजिनिअरिंग चालू असताना स्टुडंट्सला खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि या प्रॉब्लेम्सवरती जर तुम्ही सोल्युशन तुमचं फाइंड आउट नाही केलं किंवा हे प्रॉब्लेम जर तुम्ही ओव्हरकम नाही केले तर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर हे कुठले प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावरती आपण एक्झॅक्टली काय स्टेप्स इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, कुठले ॲक्शन्स तुम्ही घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. स्क्रीनवरती मी जेवढे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण वन बाय वन डिस्कस करूया. हे येण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम जो आहे हा आहे लँग्वेज बॅरियर. याचा रूट कॉज असतो की बरेच स्टुडंट जे आहेत इंजिनिअरिंगला हे रुरल एरियामधून येतात आणि त्यांच्या कॉलेजमध्ये तसं एन्व्हायरमेंट नसतं. तिथे मेनली फर्स्ट लँग्वेज जी आहे ही इंग्लिश प्रिफर केली जाईल मोड ऑफ कम्युनिकेशनसाठी. पण ज्यावेळी ते इंजिनिअरिंग कॉलेजला येतात तर बरेचसे प्रोफेसर किंवा मग जे तुमचे फ्रेंड सर्कल असतात ते डायरेक्टली इंग्लिशमध्ये त्यांचं कम्युनिकेशन वगैरे चालू होतं आणि अशावेळी जे रुरलमधनं स्टुडंट्स येतात ना त्यांचं थोडंसं कॉन्फिडन्स लूज होतो की आता आपण सध्या खूप वेगळ्याच एन्व्हायरमेंटमध्ये आलो आहे, मी इथे ॲडजस्ट होऊ शकेल की नाही, मी हे करू शकेल की नाही. हे सगळ्या गोष्टी त्यांना फक्त लँग्वेजच्या बॅरियरमध्ये असल्यामुळे ते स्वतःवरती ना हे डाऊट्स घ्यायला लागतात. हा लँग्वेज बॅरियर हा खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे. लँग्वेज बॅरियर हे फक्त मोड ऑफ कम्युनिकेशन आहे, पण बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही फिट बसलेत म्हणून तुमचं त्या कॉलेजला ॲडमिशन झालं आहे हे तुम्ही समजून घ्या. लँग्वेज बॅरियर हा ओव्हरकम करता येतो आणि तो फक्त तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाल्यानंतर पहिले 3 ते 4 महिने एवढ्याच ड्युरेशनसाठी ना तुम्हाला हा प्रॉब्लेम तुम्ही फेस करता. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये येत नाही. आता लँग्वेज बॅरियर ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही जे आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल तुम्ही कसं इम्प्रूव्ह करायचं, तर कॉलेजमध्ये पण बरेच सब्जेक्ट आहेत, लॅब आहेत जे तुम्हाला हेल्प करतील की तुमचं कम्युनिकेशनची जी लेवल आहे, सॉफ्ट स्किल जे आहेत ना, ह्या स्किल सगळे इम्प्रूव्ह होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अकॅडमिक प्रेशर. त्याचे कारण असतात की जेव्हा इंजिनिअरिंग स्टुडंट्सला ना खूप सारे असाइनमेंट्स असतात, प्रोजेक्ट असतात, लॅब असतात आणि बरेचसे सब्जेक्ट आहे ना हे खूप कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे, ते त्यांना नाही कळत. आता हे या कारणामुळे काय होतं की त्यांना स्टुडंट्सला टेन्शन यायला लागतं. आता हे याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही रेग्युलरली स्टडी करा जेणेकरून येणारे जे अकॅडमिक्समध्ये जे प्रेशर येतं ना तर ते तुमच्यावरती येणार नाही. आणि ज्याचे फक्त ब्लाइंडली स्टडी करू नका, कारण तुम्ही फक्त वाचत चालले पण त्याचं आउटपुट जर काही निघत नसेल तर ते स्टडी करण्याचा काही यूज नाही. तर प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही स्टडी पॅटर्न यूज केले पाहिजे. आता 12th आपण जसं स्टडी करत होतो ते कम्प्लीट डिफरंट होतं. इंजिनिअरिंगला ज्या पद्धतीने आपण स्टडी करायला पाहिजे तो पॅटर्न कम्प्लीट डिफरंट आहे. तर त्यावरती मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे पण देतो आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. स्टडी पॅटर्न कळाल्यानंतरच तुम्ही स्टडी करायला लागा जेणेकरून तुम्हाला त्याचं चांगलं आउटपुट तुम्हाला मिळेल. नेक्स्ट असतो टाईम मॅनेजमेंट. आता इंजिनिअरिंग कॉलेज जर बघितलं तर इंजिनिअरिंग कॉलेजचा टायमिंग जो आहे हा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेज असतं आणि एक्स्ट्रा लेक्चर जर असेल तर कॉलेज सकाळी 9 वाजता 1 तास आधी सर्व होतं किंवा 1 तास लेट एंड होऊ शकतं, जसं 6 वाजता एंड होईल. आणि तुम्हाला दिवसाला जो फ्री टाईम मिळतो तो असतो 3 तास ते 4 तास. आता याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता तुमचे असाइनमेंट्स असतात तर घरी आल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट्स करायचे आहे. बरेच स्टुडंट्स एक्स्ट्रा क्लासेस लावतात किंवा बरेच स्टुडंट्सला यांना टाईम वेस्ट करण्याची खूप सवय असते. आता याच्यामुळे काय होतं, त्यांचं टाईम मॅनेजमेंट करायच्या ज्या गोष्टी आहेत ना ते सगळं शेड्यूल बिघडून जातं. या सगळ्यामुळे काय होतं, त्यांच्याकडनं टाईम मॅनेज होत नाही आणि ते मागे पडत जातात. तर यासाठी तुम्ही प्रॉपर तुमचं स्वतःचं टाईम टेबल बनवा की किती वेळ तुम्ही रेग्युलरली तुम्ही स्टडी केला पाहिजे. त्यानंतर किती वेळ तुम्ही दिवसाला समजा तुम्हाला मित्रांसोबत घालवायचं आहे तर तुम्ही किती वेळ घालवला पाहिजे. कॉलेजमध्ये पण किती वेळ थांबायचं. कॉलेज झाल्यानंतर बरेच स्टुडंट्स कॉलेज संपल्यानंतर तो ग्रुप तिथे थांबतो आणि 1-1.5 तास ते फक्त डिस्कशन करत राहतात आणि त्या डिस्कशनचं काही आउटपुट नसतं. तर याचा तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती किती वेळ घालवायचा आहे. नेक्स्ट आहे फायनान्शियल प्रॉब्लेम्स. बरेच स्टुडंट्स हा फायनान्शियल प्रॉब्लेम फेस करतात. आता याचे रिझन काय आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची तुम्ही जर फीस बघितली तर ही खूप हाय फीस आहे आणि ट्युशनची फीस पण खूप हाय असते. त्यानंतर टेक्स्टबुकची कॉस्ट, सॉफ्टवेअरची कॉस्ट आणि तुमची राहण्याचं म्हणजे हॉस्टेलचा खर्च किंवा तुम्ही PGवरती राहताय त्यानंतर खाण्याचा खर्च, त्यानंतर ट्रॅव्हलिंगचा खर्च. याच्यामुळे काय होतं, तुमचं पॅरेंट्स हे फायनान्शियल प्रॉब्लेम्स फेस करत असतात आणि याची जर जाणीव तुम्हाला असेल तर तुम्हाला पण त्याचं थोडंसं टेन्शन यायला लागतं की फायनान्शियल प्रॉब्लेम हे आपण ओव्हरकम कसे केले पाहिजे. तर मित्रांनो याच्यावरती पण आपल्याकडे सोल्युशन्स आहेत. जसं तुम्ही एज्युकेशन लोनसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर स्कॉलरशिप पण असतात. त्या स्कॉलरशिपसाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळेल. किंवा बरेच स्टुडंट्स इंजिनिअरिंग चालू असताना पार्ट टाइम जॉब पण करतात. पार्ट टाइम जॉब म्हणजे दिवसाला 2 तास ते 4 तास तुम्ही एखादा जॉब तुम्ही बघू शकता. आता हा टॉपिक खूप वास्ट आहे आणि याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप आणि पार्ट टाइम जॉब कुठले तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालू असताना करू शकता याच्याबद्दल तुम्हाला सगळे डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये देईल. नेक्स्ट आहे हेल्थ इश्यू. 12th पर्यंत असताना तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत होता, त्यामुळे खाण्याचं जे शेड्यूल होतं ते फिक्स होतं, तुम्ही हेल्दी फूड खात होताय. पण ज्यावेळी आपण इंजिनिअरिंगला येतो आपल्याकडे तेवढा टाइम नसतो आणि खूप फास्ट लाईफ असते. त्याच्यामुळे काय होतं, आपण खाण्याकडे लक्ष देत नाही किंवा मग बऱ्याच स्टुडंट्सला बाहेर आल्यानंतर जे मेसचं जेवण आहे ते सहन होत नाही. याच्यामुळे काय होतं, हेल्थ इश्यू चालू व्हायला लागतात. आता हे पर्टिक्युलर प्रॉब्लेम तुम्ही फाइंड आउट करा की मेन प्रॉब्लेम जर मेसचं जेवण असेल तर ते सॉल्व्ह कसं करायचं.
किंवा तुम्ही जर हेल्दी फूड खात नसेल तर हेल्दी फूड मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हेल्थचे इश्यू तुम्हाला सॉल्व्ह करावे लागते. बऱ्याच स्टुडंट्सला क्लायमेट चेंज झालं, ॲलर्जीचे प्रॉब्लेम असतात, तर ते त्यांना माहिती असतं की अशा वेळी क्लायमेट चेंजच्या सीझनमध्ये आपल्याला नक्की काय करावं लागतं आणि याच्यावरती लगेच ॲक्शन घ्या. कारण तुम्ही हेल्थ जर याच्यामध्ये जर तुम्ही जास्त सफर तुम्ही जर केला तर याचा इफेक्ट तुमच्या अकॅडमिक्सवरती पण होतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक्झामचा स्ट्रेस. आता एक्झामचा स्ट्रेस काय येतो, कारण इंजिनिअरिंगमध्ये बरेच सब्जेक्ट्स स्टुडंट्सला डिफिकल्ट वाटतात आणि ते काय करतात, ज्यावेळी तुमचं कॉलेज चालू असतं त्यावेळी त्याचा स्टडी करत नाही. त्याचा स्टडी नाही केल्यामुळे काय होतं की एक्झाम टाईमला त्यांना स्ट्रेस यायला लागतो की आता माझा अभ्यास झाला नाही आणि मी पेपर कसे द्यायचे किंवा माझे पेपर क्लिअर होतील की नाही. तर यासाठी सोल्युशन्स काय आहे की तुम्ही एक्झामचा जो पॅटर्न आहे तो समजून घ्या. कारण इंजिनिअरिंगचा सिलेबस हा खूप मोठा आहे, तो त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये कव्हर होणं पॉसिबल नाही आहे. आणि तुम्हाला जर एक्झॅक्ट माहिती असेल की कुठल्या टॉपिकवरती तुम्ही किती वेळ घालवावा, ज्या टॉपिकला इम्पॉर्टन्स जास्त आहे त्यावरती जास्त वेळ घालवा, त्यानंतर एक्झामचा पॅटर्न जर समजून घेतला तर तुम्हाला स्कोर करायला मदत होईल. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही स्टडी कसं केला पाहिजे तर याच्यावरती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की मी व्हिडिओ याच्यावरती ऑलरेडी बनवला आहे एक्झामच्या पॅटर्नवरती, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. नेक्स्ट आहे अनक्लिअर करिअर पाथ. इंजिनिअरिंग नंतर नक्की करायचं काय हे स्टुडंट्सला माहिती नाही. आपण इंजिनिअरिंग कशासाठी करतोय हेच त्यांना क्लिअर नसतं. आता ही जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल, तुमच्या लाईफमध्ये जर काही एमच नाहीये, काही गोलच नाहीये, तर तुम्ही फक्त जसं फ्लो चाललाय तसं तुम्ही पुढे पुढे चालताय. असं का होतं तर तुमच्याकडे कोणीतरी मेंटर नसतो, तुम्हाला कोणीतरी गाईड करणारा नसतो की अशावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, किंवा तुम्हाला स्वतःच्याच ज्या स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत, त्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत तुमच्यामधले, निगेटिव्ह पॉईंट्स आहे, याच्याबद्दल तुम्हाला आयडिया नसते. आणि यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही करिअर काउन्सिलिंग करून घ्या. तुम्ही करिअर काउन्सिलर शोधू शकता. आता तो तुमच्या फॅमिलीमध्ये पण जर कोणी सिनियर असेल जे इंजिनिअरिंग त्यांचं झालंय तर ते पण तुम्हाला गाईड करतील, किंवा तसं जर कोणी नसेल तर तुम्ही प्रॉपर करिअर काउन्सिलिंग करणारे बरेच जण आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं तुमचे करिअर काउन्सिलिंग करून घेऊ शकता. मी पण इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी करिअर काउन्सिलिंग करतो. तुम्हाला माझ्याकडनं करिअर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर मी माझा नंबर इथे देतो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. नेक्स्ट आहे जॉब प्लेसमेंट. युजली हा जॉब प्लेसमेंटचा जो प्रॉब्लेम आहे हे फायनल इयरची मुलं फेस करतात. का? कारण प्लेसमेंट जे चालू होतं ते फायनल इयरला कॉलेजमध्ये चालू होतं. आता जॉब प्लेसमेंट न होण्याची कारणं काय आहेत तर बऱ्याच वेळा स्टुडंट्स जे आहेत ना इंटरव्ह्यूच्या क्रायटेरियामध्ये फिट होत नाही. इंटरव्ह्यूच्या क्रायटेरिया म्हणजे काय, मार्क्सचा क्रायटेरिया असतो किंवा करंट बॅकलॉग नाही पाहिजे, तरी फक्त फायनलला आल्यानंतर स्टुडंट्सला कळतं. पण याची जर गोष्ट तुम्हाला जर आधी माहिती असेल फर्स्ट इयर सेकंड इयरला तर तुम्ही त्या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकता की एखादा मिनिमम मार्क्स जे आहेत आपल्याला 60% किंवा 55% याच्या अबव आपल्याला स्कोअर करायचा आहे, किंवा आपल्याला फायनल इयरला आपण ज्यावेळी जातो 7 सेमिस्टरला तर त्याच्या आधी आपल्याकडे कुठला आपला करंट बॅकलॉग नाही पाहिजे. नेक्स्ट आहे की बरेच स्टुडंट्स इंटरव्ह्यूचे राऊंडच क्लिअर करू शकत नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं, तुम्हाला बोलावं लागतं आणि तसे स्किल त्यांच्यामध्ये नसतात. हे स्किल तुम्हाला डायरेक्ट 7 सेमिस्टरमध्ये तुमचं डेव्हलप नाही होणार आहे. तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरपासूनच याची तयारी केली पाहिजे, सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी तयारी केली पाहिजे. आणि इंटरव्ह्यूची जी प्रोसेस असते ती तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून ज्यावेळी आपल्याला जावं लागतं, वेगवेगळे राऊंड्स असतात, वेगळ्या राऊंडमध्ये वेगवेगळ्या स्किल तुमचे जज होतात आणि त्या स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता. ती स्किल तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये डेव्हलप नाही होणार आहे. तर त्यासाठी इंजिनिअरिंगचे जे पहिले 3 वर्ष आहेत, 3 ते 3.5 वर्ष ती स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आता बरेच स्टुडंट्सचं टेक्नॉलॉजी किंवा प्रोग्रामिंगमध्ये खूप ते पुअर असतात. जसं ते कॉम्प्युटर ब्रांचचे जरी असले तरी त्यांना प्रोग्रामिंग आवडत नाही किंवा त्यांचं लॉजिक क्लिअर नसतं. आणि अशा वेळी जर तुमचा जर गोल असेल की IT मध्ये जाऊन मला जॉब करायचा आहे तर ITचे इंटरव्ह्यूचे राऊंड जे आहेत ना हे प्रोग्रामिंगला खूप वेटेज असतं. आणि प्रोग्राम जर तुम्ही लिहू शकत नसेल किंवा तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खूप पुअर असेल तर तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग होत असताना फेस करतात. आता आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन आहे. हे फक्त तुम्हाला फाइंड आउट करणं आहे की तुम्ही कुठले प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय आणि याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, जेणेकरून जो होणारा त्रास असतो तो तुमचा खूप कमी होईल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील.